लाडक्या बहिणींसाठी आता महत्त्वाची अपडेट आहे आणि खुशखबरी देखील आहे. कारण की भरपूर लाडक्या बहिणींना आता ही सगळ्याच लाडक्या बहिणींना आतुरता आहे, की आता हप्ता जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार? कारण की ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे आणि ऑगस्ट महिन्याचा आता थोडंफार काही दिवस झाले पण आहेत. तरी सुद्धा आता अजून हप्ता आलेला नाही जुलै महिन्याचा. तर जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार? आणि बाकीचे जे राहिलेले महिला आहेत, की ज्यांची के-वाय-सी झाली होती, तरी सुद्धा त्यांना हप्ता आला नाही. तर अशा सर्व महिलांना त्यांचं काय पुढची न्यूज असणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण आपण आज जाणून घ्यायचं आहे आता. तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तुमची के-वाय-सी झाली होती का? आणि तुम्हाला हप्ते वेळोवेळ सगळे आत्तापर्यंत आले आहेत का? तर कमेंट करून तुम्ही सांगा. तर आता आपण जाणून घेऊया, की भरपूर लाडक्या बहिणी जे असे आहेत, की पहिलं जे सगळे हप्ते त्यांना आलेले आहेत. बट पाठीमागच्या महिन्याचा हप्ता आला नाही. म्हणजे जसं की जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना आला नाही. असे भरपूर लाडकी बहिणी आहेत, की त्यांना जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यामध्ये आला नाही. कारण की त्यांना सगळे आतापर्यंत हप्ते भेटल्यात, बट हे महिन्याचा हप्ता भेटला नाही जून महिन्याचा, तर त्यांनी अपात्र झाले का? तर ते जर अपात्र तुम्ही झाले असेल असा विचार करत असाल, तर असा विचार काही करू नका. कारण की ही सरकारकडनं चूक झालेली आहे. कारण की ते सरकारकडनं चुकी आहे, की त्यांनी पडताळणी जी करत आहेत, त्यांनी पडताळणी सरळ त्यांच्याकडनं झालेलीच नाहीये. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, त्या लाडक्या बहिणी सुद्धा त्यांना हप्ता एक-एक मध्ये-मध्ये येत नाही. बट नंतरनं पुढच्या महिन्याचा हप्ता येतोय. तर अशी ही जी आहे, ही सरकारची चूक आहे. यामध्ये तुम्ही अपात्र नाहीये, तुम्ही पात्रच आहात. फक्त एवढंच काय, ज्या लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी केलेले आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत सगळे हप्ते आलेले आहेत, त्या लाडक्या बहिणींना हप्ता थांबणार नाही. त्यांना एक जरी हप्ता मध्ये नाही आला, तर त्यांना पुढच्या महिन्यात हप्ता तरी येणारच आहे आणि तुम्हाला हप्ते कंटिन्यू सगळे येत राहीलच. बट ज्या लाडक्या बहिणींची के-वाय-सी झालीच नाही, त्या लाडक्या बहिणींचे मात्र हप्ते थांबवले आहेत. त्या लाडक्या बहिणींना हप्ते आता सध्याला काही सुद्धा येणार नाही. कारण की त्यांची ई-के-वाय-सी झालेलीच नाहीये. त्यांनी स्वतः ई-के-वाय-सीच केलेली नाहीये. तर ह्यासाठी फक्त आपण विनंती करू शकतो, की सरकारने आपल्यासाठी ई-के-वाय-सी पोर्टल सुरू करावा आणि आपण ई-के-वाय-सी करून जे आहे लाभ ते आमचं जे आहे पडताळणी करून मग नंतरनं लाभ आपला सुरू करावा. असं आपण फक्त हे की विनंती करू शकतो. बाकीचं तर आता सरकारकडे आहे सगळं. तर राहिलेली आता दुसरी गोष्ट म्हणजे जी न्यूज आलेली आहे, की लाडक्या बहिणींची जर बघितलं तर हप्ता जे येणार आहे जुलै महिन्याचा हप्ता, तर कधीपर्यंत येणार आहे? आता नोटीस जी आलेली आहे, नोटीसमध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे, 15 तारखेपर्यंत लाडक्या बहिणीचा जुलै महिन्याचा हप्ता येऊ शकतो. कारण की एक 13 आता पाठीमागचे 2 महिने जर बघितले तर 13-14 तारीख, 13-14 तारीख या तारीखप्रमाणेच हप्ता यायला लागल्यात. तर ह्या महिन्याचा सुद्धा 13 ते 15 तारीखपर्यंत हप्ता येऊ शकतो. जर समजा 15 तारीखपर्यंत हप्ता नाही आला, तर त्यानंतरनं 20 तारखेनंतरच हप्ता येणार. हे त्यांच्याकडनं नोटीस आलेली आहे. तर 15 तारखेपर्यंत बघा, 15 तारखेपर्यंत हप्ता येणार आणि ₹2100 वगैरे काही येणार नाही. कारण की भरपूर लाडकी बहिणी आहेत, की ज्यांनी असा विचार करत आहेत, की ₹2100 येणार आहे का? तर ₹2100 वगैरे काही येणार नाही. ₹1500 लाडक्या बहिणीचा जे हप्ता आहे, ते हप्ता तुम्हाला ₹1500च येणार आहे. तर राहिलेली गोष्ट आता जर ई-के-वाय-सी बद्दल जर तुम्हाला काय अजून अपडेट पाहिजे असेल, तर तुम्ही कमेंट करा ई-के-वाय-सी म्हणून. मग मी तुम्हाला जे ई-के-वाय-सी जे काही नवीन अपडेट असेल, म्हणजे नवीन ई-के-वाय-सी चालू होणार आहे का? कधी आहे? नाही आहे? तर ते सुद्धा मी लवकरात लवकर नोटीस काय येईल बघून मी तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करेन. कारण की आता जर बघितले तर सरकारकडनं आता तुम्ही सांगतो तुम्हाला 15 दिवस ते आता 20-25 दिवस झाले सरकारकडनं ई-के-वाय-सी बद्दल काही सुद्धा अपडेट आलेली नाहीये. कारण की भरपूर ठिकाणी जर बघितले तर त्यांनी फक्त पडताळणी करत आहेत आणि एवढे पात्र झाले, एवढे अपात्र झाले, एवढे पात्र झाले, एवढे अपात्र झाले. असं फक्त आकडा येत आहे. बाकीचं काही सुद्धा त्यांनी करत नाहीये. तर जे लाभार्थी जे पात्र आहेत, 1,62,65,00,000 लाभार्थी पात्र जे आहेत, त्या लाभार्थ्यांना ₹1500 जे हप्ता आहे, ते तुम्हाला आता तुमच्या अकाउंटमध्ये यायला सुरुवात होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमचं अकाउंट जे आहे ते सरळ ठेवा. जर समजा तुम्ही फक्त लाडक्या बहिणीचे पैसे येतात त्या अकाउंटमध्ये तेच काढताय, मग नंतर त्यामध्ये पैसे तुम्ही घालत पण नाही, काढत पण नाही. जर समजा एका महिन्याचा तुमचा हप्ता आला नाही, तर तुमचं पुढच्या महिन्यापर्यंत तुम्ही वाट बघणार, तर तुमचं 2 महिने झाले की अकाउंट तुमचं चालू नाहीये. तर अकाउंट तुमचं बंद होऊ शकतो. त्यामुळे पण हप्ते बंद होतात. त्यामुळे पण हप्ते येत नाही. तर म्हणून आपलं अकाउंट प्रत्येक महिन्यामध्ये ट्रान्झॅक्शन करत राहा. म्हणजे त्यामध्ये पैसे घालत करत राहा. कारण की जर समजा लाडकी बहिणीचे एखाद्या महिने पैसे नाही आले, तरी सुद्धा त्या अकाउंटमध्ये तुम्ही ₹100-200 घेत नाही. तुम्ही त्यामध्ये डिपॉझिट करायचं आणि विथड्रॉवल पण करायचं. कारण की पैसे जर तुम्ही कार्ड घालत करत असला, तरच तुमचा अकाउंट चालू राहत असतो. तर म्हणून लाडक्या बहिणींनो, ही एक गोष्ट तुम्ही खात्रीशीर करत राहावा. तरच तुमचं अकाउंट चालू राहील आणि तुम्हाला जे वेळोवेळी जे हप्ता आहे ते भेटत पण राहील. तर ही माहिती कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.